सो हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आता मी पप्पांच्या शाळेत चालली आहे आणि तिथल्या काही गोष्टी रेकॉर्ड करणार आहे. पण मला येताना ॲक्च्युली रस्त्यावरचं सगळी ग्रीनरी रेकॉर्ड करायची होती, पण मी एकटीच गाडी चालवते म्हणून मला ते शक्य झालं नाही. पण तरी मी ट्राय करेन की रेकॉर्ड करेन. पण इथले रस्ते थोडेसे डेंजर आहेत गाडी चालवणं आणि शूट करणं एकत्र करायला. स्टील मी प्रयत्न करेन. ही आहे आपली ज्युपिटर आणि आपण आता जाऊयात. मी ट्राय करते की मी करेन, पण रिस्क आहे. लेट्स गो. किती लात तुम्ही लोक? तुझं नाव काय? हा, तुझं? हा, आणि तुझं? आराध्य गणेश. तुले खळे. तुझं काय ग नाव? इकडे ये. ओके, कितवीला आहेस तू? तिसरी. अच्छा, ठीक. कम्प्युटर लॅब पण आहे ना? वाव. तू कुठे बसतेस दाखव. त्या बेंचवर बसतेस. आणि तुम्हाला कोण शिकवतं? कोणते वाले? सावंत सर शिकवतात. ठीक आहे ठीक आहे, चालेल. बघू काय लिहिलंस. तुम्ही किती राहत? तुझं नाव काय? हा, तुझं? किती राहत तुम्ही? तू? रुद्र संदेश टेमकर. हा, रुद्र संदेश टेमकर. आणि तुझं नाव काय ग? सुरभी सुभाष पडाले. तुम्ही सगळे चौथीला आहात ना? हो. खूप जोरात अभ्यास करताय रे. काय एवढं बघू दे, अक्षर बघू दे. किती छान अक्षर आहे रे तुझं. मस्त. तू लिहिलंय? मग आईने लिहिलंय. कसलं भाषण आहे उद्या? अरे वा, सगळ्यांचं भाषण आहे. मला एकदा बोलून दाखवाल का? चला मला एकदा बोलून दाखवा. चल ये बोल. नमो मायभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले, नमो कर्मभूमी जिथे जात कामी, वडोदे माझा नमामि नमामि. आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन. आज आपल्या सर्वांचा आनंदाचा, उत्साहाचा, आत्मसन्मानाचा, अस्मितेच्या क्रांतिकारकांना, देशसेवकांना आठवण्याचा, त्यांना आदरांजली वाहण्याचा. बस 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 बस. मस्त पाठ केलेस ग. पूर्ण पाठ झालं तुझं? तुझं झालं पाठ? बोल दाखव. नमो मायभूमी जिथे
तुम्ही सगळ्यांचं सेम आहे. अरे देवा, बस. तुझं झालं पाठ? बोल. नमो मायभूमी तिथे जन्मलो मी, नमो आरे भूमी तिथे कॅमेरा बघ. नमो आरे भूमी तिथे वाढलो मी. बस बस बस, सगळ्यांचं सेम दिसते. तुझं झालं का पाठ? बोल. नमो मायभूमी तिथे जन्मले मी, नमो आर्य भूमी तू गाणं म्हणतेस का? गाण्यामध्ये करतेस तू नाव काय? नाही मला घेतले नाही. नाही ते ठीक आहे, बस बस. करा पाठांतर करा. सो क्यूट आहेत यार ही लोक. हे लोकांचं सगळ्यात सेम स्पीच दिलं आहे आणि पाठ करतायत. सो तुम्ही ना माझ्या ब्लॉगमध्ये दिसणार. ओके, तुझं ब्लॉग बघणार ना? हो म्हणते. करा करा. बाय बाय. आपल्या जिल्हा परिषदेमध्ये असं असतं की एक स्पीच दिलेलं असतं आणि ते सगळे सेम स्पीच सगळ्यांना दिलं जातं आणि ते पाठ केले त्यांनी क्यूट पद्धतीने. आणि उद्या ते सादर करणार, परफॉर्म करणार आहे. स्पीडमध्ये करते रे एकदम. आज कितीतरी वर्षांनी मी पप्पांच्या शाळेत गेले आणि तिथे गेल्यावरती मला सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या. तो फळा, खडू आणि ती मुलं. चेहरे तसे फारसे नीट आठवत नाही, पण आठवणी सगळ्या ताज्या झाल्या आणि खूप भारी वाटली. आपण आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये किती बिझी होऊन जातो, पण काही गोष्टी मनात नेहमी राहतात. त्यातीलच ही गोष्ट म्हणजे पप्पांची शाळा. मला तर खूप छान वाटलं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर तुमच्याही अशा कुठल्या आठवणी असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.